नेस्कॅफे मिसळून आईस सोबत शेक करून कोल्ड कॉफी तर अजिबातच नाही बनवू शकत. नॉट बॅड से. पण मी रोज नाही बनवणार. बनव आपली पहिली नेस्कॅफे कोल्ड कॉफी. ब्युटिफुल ब्राउन्स गार्नियर कलर नॅचरल्स द्वारा 3 ऑइल्सचं पोषण एका नो अमोनिया फॉर्म्युलामध्ये. आता 3 वेळापर्यंत कलर करा फक्त 80 रुपयांमध्ये. कलर नॅचरल्स सचमुचा बॅग बाय गार्नियर नॅचरली. माझी डॉक्टर बायको दिवसभराच्या हॉस्पिटलमध्ये लढा देते म्हणून तिला पाहिजे स्ट्रॉंग इम्युनिटी. आणि डॉक्टर म्हणतात की इम्युनिटी तयार होते व्हिटॅमिन सी आणि झिंक सारखे न्यूट्रियन्समध्ये. आणि हे सगळं कुठे? हॉर्लिक्समध्ये. आम्ही भेटूनच भेटू पण तिला इम्युनिटी न्यूट्रियन्स रोज मिळायला हवं. सनसेट ब्लॅक शाईन आमचा परसह गरमी मग घामातही हा तुमच्या केसांना देतो 24 तासांपर्यंत शाईन. केस सांभाळून शाईनही करू. किशोर याच्या 10 हातांनी कठीण काम सोपं करून टाकलं. चिवट डाग काढणं इझी आहे. सर्फ एक्सेलच्या 10 हातांची शक्ती काढते कठीण डाग सहजपणे. सर्फ एक्सेल इझी वॉश. आई मी बाहेर कधी जाऊ शकेन ग? ते तर नाही माहित, पण आपल्याला एक दिवस बाहेर सुरक्षित जायचं असेल तर आज घरात सुरक्षित राहायला हवं. विषाणू पसरू न देण्यासाठी हमाम किंवा कोणताही साबण वापरा. हमाम आहे तर भीती कसली? आला शेजारचा हॉस्पिटलवरून. बघ, महिनाभर त्याच्या घरापासून लांब राहूया. तिसरा का कोणासाठी? अमितसाठी. त्याला एक तर राहायला सांगितलंय, एक तर पडायला नाही. आपण लांब राहून आपुलकी दाखवू शकतो. ब्लड बॉन्ड रेड लेबल स्वाद आपुलकीचा. जेव्हा सुरुवात चांगली होईल ड्रीमफ्लावरचा ताजेपणा सुगंध पॉन्ड्स ड्रीमफ्लावर टॅल्कम पावडर. सुरुवात सुगंध आणि ताजेपणाची. 14 वेळेला जाऊन आलो. थांबत नाही. दुपारी 12 वाजता हे लाडगे इथून सुटले तर मी यांना जागीच ठार मारेन. बंदी शाळा दुपारी 3 वाजता. तोंडात मारण्याकरता. अशी ही बंदी संध्याकाळी 6 वाजता. ऐकून पाहतो रात्री 9 वाजता झी ऑफिसवर. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पारणा. आपल्या हितात वसे जागता धन्य माता पिता दयाची या तशी चरण फिरलीच जातात. आपल्या हिता पहिली गोष्ट आपलं हित ज्याला कळतं तिथं सुरुवात आहे पहिली पायरी. मग आपलं हित जो करणारा आहे त्याचे धन्य माता पिता म्हणजे तो पण. मग त्याच्या पोटी येणारे पुढे कन्यापुत्र पण कसे असतील? कसे? सात्विक. आणि मग त्याचा हरिक म्हणजे आनंद कुणाला होईल? आणि मग अशी पुढे कन्यापुत्र आलेले आपल्या पोटी जे आहे ते देवाला आनंद झाला. तो आनंद टिकवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? तिसऱ्या चरणात काय सांगितलं? गीता पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या, मिळवणं वेगळं, मिळवण्यानंतर टिकवणं वेगळं. कर्मार्थिक वैभव टिकवण्यासाठी गीता भागवत संतांची समज वेद उपनिषद ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी प्रसाद हरिपाठ म्हणजे वेद. हरिपाठ म्हणजे फक्त प्रमाण मोठ्याचं छोटं छोटं काढणं. एवढे वेद 4 वेद कधी वाचायचे? कुणाला काढणार? परत ते संस्कृत भाषेवरती कसं काय नसतं का बाबा? एक वाक्य सांगतो एवढं झालं म्हणून. आजारी पडले फक्ताचा तुम्ही नसतो ते वेगळे हे फक्त वारकरी संप्रदायाला आनंद मिळतात. त्याचं नियम नाव नाही, श्रद्धा नाव आहे. वारकरी संप्रदायात नियम म्हणत नाही, श्रद्धा भाव बळे भावाला जास्त.
ज्ञान विज्ञान अति पंडिता. ज्ञानाला महत्व नाही, भावाला महत्व फार आहे. ज्ञान बरोबर, कारण ज्ञानाच्या परिमाणाने आपली भाषा सिद्ध होऊ शकत नाही. प्रमाणे मी मला सांगितलेलं 4 असतील, 10 असतील, 24 असतील, अनंत असतील. तसं त्या प्रल्हाद महाराज रामदासींच्या आजारी पडल्यानंतर त्याला डॉक्टरकडे नेलं. त्यांना डॉक्टरकडे शिष्याने नेलं. डॉक्टरनी छातीला स्कोप लावला. काय नियम आहे, कानात काय ऐकू यायला पाहिजे, किती ठोके पडतात, त्यातून राम राम ऐकू यायला लागलं. काय म्हटलं कळालं, कानातलं काढलं आणि त्यांनी आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवलं. काय म्हटलं कळालं, बडका तोंडातली घाण आहे ते तुमच्या दुसऱ्याच्या अंगाकडे बघून हाकरलं तरी रोग होण्याची शक्यता आहे. काय म्हटलं कळालं, पण गजानन महाराजांचा जर बडका अंगावर पडला तर त्याचं भाग्य उदयाला तर आयुष्याचा रोग जातो. काय म्हटलं कळालं, म्हणून लक्षात घ्या, गीता भागवत श्रवण ज्यांनी केलं, बसणं गीता भागवताच्या पारायणाला नव्हे, श्रवण म्हणजे त्यांच्या अंतरंगामध्ये पोचून देह त्याचा ज्यांचा झाला. तुकाराम त्यांचे म्हणले, तुका म्हणे मज घडो त्यांची, तरी माझ्या दैवाकार नाही. महाराजांच्यासाठी एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. महाराजांच्यासाठी सदेह वैकुंठाला गेलेले तुकोबा विमानातून, आपल्या सर्वांनाच माहितीये विमान, महाराजांच्यासाठी तुकोबारायांच्यासाठी विमान आलं. पण अशी एक महिला आहे की तिच्यासाठी रोज शंकर विमान पाठवत होते. ह्याच्या कामधंद्यातून दिवसा सवड होय जाणं, मध्यरात्री पूजेत जाऊन शिवप्रसाद येत ऐशी 12 वर्ष सेवा करता लिंगातून ध्वनी निघालाच होता. उद्या पूजेशी यावे सोरटे सोमनाथा मालुबाई पत्तेवर होते. त्या मालुबाईसाठी करंजेगावच्या गुजरात सौराष्ट्रामधनं शंकर रोज विमान पाठवत होते. ही भावरूपी भक्तीची पात्रता आहे, नव्हे भक्तीची योग्यता आहे. आणि ह्या सर्व संतांच्या या अभंगाचा सारासार भावार्थ सांगण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. माझ्या टाळकऱ्याने साथ मला दिली, आपण सर्वांनी साथ दिली, पण एका टाळ्याच्या गजरामध्ये आपली छोटीशी साथ मला मिळायला पाहिजे. हात वर करून टाळ वाजवायचे, अगदी आनंदाने वाजायचे, डोलत डोलत वाजवायचे. ढोबार कुमारी वा, हा भाव पाहिजे. उगाच जुलमाचा रामराम केल्यासारखा नाही. व्यवहारात जुलमाचा रामराम होतो, संप्रदायात प्रेमाचा रामराम होतो. पंढरीची वारी सगळ्यांनीच केलेली आहे, बहुतेक 80% तरी इथं बसलेल्यापैकी केल्याचं. फक्त प्रामाणिक सांगायचं, इतकी वर्ष वारी केली, इतकी वर्ष वारी केली, फक्त तुम्ही एकट्यानं जाऊन दाखवा बरं त्या पद्धतीने चालू. त्या तुमच्या अंगात शरीर तेच आहे ना, पण तोंडाने म्हणा ज्ञानोबा, हा तुकाराम, हा
संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. 10 रुपयांचा मोठा विंबार हा भांड्यांवरचा चिकटपणा हटवतो. 10 दिवसांपेक्षा जास्त चालतो फक्त 10 रुपयांमध्ये. रोज सुथोल करा. स्वतः सुथोल स्वच्छ राहाल तर स्वच्छ बनेल भारत. रोज सुथोल करा. स्वतः सुथोल स्वच्छ राहाल तर स्वच्छ बनेल भारत. सर्व मनासारखं जुळून येईल जेव्हा सुरुवात चांगली होईल. ड्रीम फ्लॉवरचा ताजेपणा सुगंध ड्रीम फ्लॉवर. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॅल्कम पावडर. सुरुवात सुगंध आणि ताजेपणाची. सनसिल्क ब्लॅक शाईन जॅस्मिन रिठासह 1 रुपयात. हा देतो तुमच्या केसांना शाईन. केस सांभाळू शाईनही करू 1 रुपयात. काय झालं? माझी 10ची नोट. थँक्यू आई. साहिलने माझे 10 रुपये वाचवले. अच्छा, पण हे डाग काढणं इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉशची फर्स्ट क्लास स्वच्छता 10 रुपयात. लक्स घेतो तुमची विशेष काळजी. हा देतो जंतूंपासून संरक्षण आणि मोहक तेज. लक्स सुरक्षित रहा, सुंदर दिसा. तुमचे केस सगळ्यात दाट केव्हा होते? फोटो दाखवा. जेव्हा माझी आजी माझ्या केसांची निगा राखायची. तेव्हा केस कमी तुटायचे. तुटणारे केस आहे डॅमेजचं लक्षण. डव्हचं न्यूट्रिलॉक सिरम केसांना पोषण देऊन त्यांचं तुटणं 98% पर्यंत कमी करतं. पहिल्यापासून. आता केस दिसतील दाट. पुन्हा डाव हेअर फॉल रेस्क्यू. आता मिळवा डाव फक्त 55 रुपयात. आला शेजारचा अमित हॉस्पिटलमधून. बघ, महिनाभर त्याच्या घरापासून लांब राहूया. तिसरा कर कोणासाठी? अमितसाठी. काय? त्याला एक तर राहायला सांगितलंय, एक तर पडायला नाही. आपण लांब राहूनही आपुलकी दाखवू शकतो. ब्रुकबॉर्न रेड लेबल. स्वाद आपुलकीचा. धीरज मंडळींची किंमत नाही मराठी माणसाला. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. लागे वा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आज दुपारी 1:30 वाजता झी टॉकीज वर. सरळ अर्थ आणि भावार्थ मी माझ्या अल्पमतीप्रमाणे आज तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग. आपल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. विठोबाचे तुका म्हणे मज तरी माझ्या देवा. कुडी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक. आणि मी माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाचा सारासार अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आजची सेवा या ठिकाणी पूर्णविराम. तत्पूर्वी आपण सर्वांनी एका श्रद्धेने माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
आजच्या दिवसाची. आजच्या कीर्तनोक्ती सेवेचे 2 दिवस ची सेवा आहे. सर्व संतांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. जय विठ्ठल जय माऊली, संस्काराचा खरा अर्थ चांगलं करणं, सुंदर बनवणं, वस्तूतील वैगुण्य नाहीसं करून तिला एक नवीन रूप प्राप्त करून देणं. शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतराचं प्रतीक म्हणजे संस्कार, ज्यातून मानवाचा एक सामाजिक दर्जा सिद्ध होतो. माऊली, संस्कार हे नुसते करायचे म्हणून करायचे नसतात, तर त्यातून एक मनोवृत्ती तयार होते. त्यामुळे संस्काराचं महत्व हे अनमोल आहे. माऊली, याच विचारांसह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. माऊली, जाता जाता आपली नेहमीची आणि महत्वाची सूचना, जर तुम्हाला आपल्या कार्यक्रमात कीर्तनकार म्हणून सहभागी व्हायचं असेल किंवा आम्ही तुमच्या गावी येऊन कार्यक्रमाचं चित्रीकरण करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला SMS करू शकता. GJK स्पेस तुमचं नाव, तुमचं गाव आणि पाठवू शकता 57575 या क्रमांकावर, किंवा तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. आमचा ईमेल ID आहे ztalkies@z.slgroup.com. चला तर माऊली, पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अनमोल ही दुनिया होती सृष्टीच्या उत्पत्तीपासून पूर्वीपासून. आज ती आम्ही माती मोल करायच्या मार्गाकडे चाललेलो आहे. अगदी घरच्या नावापासून सुरुवात आहे. मुलाच्या जन्मापासून सुद्धा जर पाहायला गेलं, ह्या आजी बसलेल्या आहे त्यांना माहिती आहे. अगदी खाली बाजूला करायचं. त्या काळामध्ये गौरीच्या शिंपुट्या असायच्या. गाईच्या शेणाचा जो धूर जरी असेल तरी गाईच्या शेणाचा असायचा तो. आता काय आहे, दवाखान्यात जन्माला आलं किती सिस्टर सांगणार किती वाजले. तिचं चुकलं की इकडे पत्रिका चुकली.